ही कहाणी आहे संशयावरून आयुष्याची राख रांगोळी केलेल्या दाम्पत्याची। विद्या राजपूत उर्फ राखी पाटील, जळगाव सत्र न्यायालयात सरकारी वकील। 15 वर्षांपूर्वी राखी पाटील यांचा जामनेरच्या डॉक्टर भरत पाटील यांच्याशी विवाह झाला। भरत पाटलांचा आयुर्वेदिक दवाखाना आणि राखी यांची कोर्ट प्रॅक्टिस अगदी व्यवस्थित सुरू होती। या काळात 2 मुलंही झाली, पण राखींकडे येणाऱ्या केसेसची संख्या जशी वाढली तसे नवरा बायकोत खटके उडू लागले। ती एकदम स्वभावाने पण मितभाषी आणि मनमिळावू अशी होती। 1 वर्षातच तिने जळगाव जिल्हा म्हणजे जामनेर कोर्टातून जळगाव जिल्हा कोर्टात आल्यानंतर तिने सर्वांची मनं पण व्यवस्थितरित्या जिंकून आणि स्वतःच्या व्यवसायात चांगली प्रगती केलेली होती। केसेस वगैरे पण चांगले हँडल करत होती। याच काळात राखी या सरकारी वकील झाल्या। प्रगतीची रेखा आकाशाला भिडणारी होती, पण कौटुंबिक सुखाची रेखा तितकीच खालावत चालली होती। वाद, भांडणं आणि मारहाण आता कायमचीच झाली, आणि त्याला कारण होता भरत यांचा संशय। पती पत्नीमध्ये नेहमी वाद होत होते। यातील मयत जी आहे राखी पाटील ही त्यांच्या व्यवसाय संबंधाने पक्षकार वकील यांच्यासोबत बोलत होते आणि त्या बोलण्यावरून यातील आरोपी हा नेहमी आक्षेप घेत होता। 13 जानेवारी 2019 या दिवशीची संध्याकाळ राखी पाटील यांची शेवटची ठरली। भरत यांच्या संशयानं कळस गाठला आणि होत्याचं नव्हतं झालं। दुपारी 1:30 ते 8च्या दरम्यान त्यांचा वाद झाला आणि या वादामध्ये यातील आरोपी यांनी मयतचे नाक, तोंड आणि गळा दाबून तिचा खून केलेला आहे। आता सुरू झाली कसरत हत्येला नैसर्गिक मृत्यू ठरवण्याची। हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचा त्यानं बनाव रचला आणि थेट अंत्यविधीची तयारी केली। पण हा डाव राखीच्या माहेरच्यांच्या लक्षात आला। मृतक जे आहे त्यांच्या नातेवाईकांनी आक्षेप घेतल्यानंतर परत वरंगा पोलिसांना अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। जळगाव सिव्हिल या ठिकाणी PM करण्यात आले आणि PM अंती सदरचा प्रकार हा खुनाचा असल्याने जामनेर पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। राखी तर आता कायमची गेली, भरत गजाआड गेला, पण त्यांच्या 2 मुलांपुढचं आयुष्य आता भयाण असेल। म्हणून मंडळी, संशय आणि राग या दोन्ही गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवा। एक सुखी कुटुंब उभं करायला अख्खं आयुष्य जातं, पण त्याची राख रांगोळी व्हायला एक क्षणही पुरेसा असतो। तो क्षण टाळता आला तर आयुष्य सोन्याहून पिवळं, अन्यथा फक्त राख। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव।